ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. ज्यावेळी आश्रमाचा स्टे हटवला गेला आहे हे अर्जुनच्या समोर सत्य येतं, त्याच वेळेस अर्जुन आता अशी काही बाजी पलटणार आहे की कोर्टामध्ये महिपतच्या विरोधात 2 पुरावे सादर करत अर्जुन आता मोठा धमाका करणार आहे व सायलीला आधी दिलेल्या वचनाप्रमाणे अर्जुन तिला तिचा आश्रम परत मिळवून देणार आहे. परंतु अर्जुन आता स्वतःच्या जीवावर उदार होत तिथे महिपतच्या विरोधात पुरावे कोर्टात सादर काय करणार ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सायलीला कोर्टाकडून नोटीस आलेली असते. ज्यावेळी ती सायली नोटीस वाचते त्याच वेळेस सायलीला जबरदस्त धक्का बसलेला असतो. तर तिथेच सायली चक्कर येऊन पडणार. अर्जुन पळत येऊन तिला सावरतो. त्याचनंतर अर्जुन तिला आता शुद्धीवरती आणतो आणि काय झालंय, कसली नोटीस होती ते असं विचारतो. सायली त्या नोटीसकडे बोट दाखवते आणि अर्जुनला ती इशारा देते. अर्जुन पटकन उठून ती नोटीस वाचतो तेव्हा अर्जुनच्या पायाखालची जमीन हादरते. घरातील सर्वांनाच आता खूपच काळजी वाटत असते. त्यांचा जीव टांगणीला लागलेला असतो की असं नक्की काय घडलं आहे, काय आहे त्या नोटीसमध्ये की ज्याच्यामुळे सायली चक्कर येऊन बेशुद्ध पडली होती आणि अर्जुन देखील आता हादरून गेला आहे. प्रताप तिथे विचारतो की अर्जुन, अरे सांग ना काय आहे त्या नोटीसमध्ये. अर्जुन तिथे मोठा धमाका करत त्यांच्यासमोर उलगडा करतो की वात्सल्याश्रम हे ज्यावेळी महिपतच्या घशात गेलं होतं तेच वाचवण्यासाठी आम्ही त्याच्यावरती स्टे आणला होता आणि तो स्टे आता कोर्टातर्फेच हटवण्यात आला आहे आणि ते आश्रम महिपत शिकरे केव्हाही पाडू शकतो. ज्यावेळी खुलासा होतो त्याच वेळेस घरातील सर्वांनाच तितकाच मोठा धक्का बसलेला असतो. तर सायली तिथे हात जोडते आणि अर्जुनला विनंती करते की माझं ते घर वाचवा सर, त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, परंतु प्लीज माझं आश्रम, माझं ते घर वाचवा. तुम्ही मगाशीच म्हटला होता ना की तुम्ही मधुभाऊंना जेलमधून बेलवर का असेना परंतु बाहेर काढू शकता, असा एक मार्ग आहे. मग प्लीज सर माझ्यासाठी ते आश्रम वाचवा. कारण मधुभाऊ जर जेल बाहेर आले आणि त्यांना जर कळलं की त्यांचं घर, त्यांचं ते आश्रम त्यांच्या हातातून गेला आहे तर हा धक्का मधुभाऊ सहन नाही करणार सर. तर तिथे अर्जुन सायलीला धीर देतो आणि समजावतो, मिसेस सायली तू अजिबातच काळजी करू नकोस. हे बघ मी आहे ना आणि मी ते आश्रम सहजासहजी त्या महिपतच्या घशात नाही जाऊ देणार. मी तुला वचन देतो की लवकरात लवकर मी मधुभाऊंना बेलवरती देखील सोडवेन आणि त्याचबरोबर तुझं आश्रम तुला परत मिळवून देईन. तर कल्पना तिथे सायलीला सांगते की सायली अगं अर्जुनवरती तू विश्वास ठेव. अर्जुन नक्की ही केस जिंकेल. तुला तुझा आश्रम नक्की परत मिळणार. देवी आई आहे ना आपल्या पाठीशी. तेव्हा सायली आता खूप रडत असते, खूप अस्वस्थ असते. एक तर प्रतिमाच्या जाणीने आधीची ती खूप दुखावली गेलेली असते आणि त्यातून सायलीला हा दुसरा जबरदस्त धक्का बसलेला असतो. चैतन्य अर्जुन दोघेही आता रूममध्ये याच संदर्भात डिस्कस करत असतात. चैतन्याला तर खूपच टेन्शन आलेलं असतं. तो तिथे अर्जुनला म्हणतो की परंतु अर्जुन आता आपण पुढे काय करणार आहोत, मला तर खरंच काही सुचेनासं झालं आहे. तेव्हा तिथे अर्जुन चैतन्याला सांगतो की हा स्टे कसा काय हटवू शकतो महिपत शिकरे. याच्यामध्ये नक्कीच त्याने कोणत्या ना कोणत्या तरी राजकीय नेत्याला सामील करून घेतलं असावं. चैतन्य तू एक काम कर, तू ना या सगळ्याची माहिती काढ. म्हणजे अचानकपणे कोर्टातून नोटीस येऊन त्या आश्रमाचा स्टे कसा काय हटवला जाऊ शकतो. महिपत शिकरेच्या विरोधात आपण कोर्टात एवढे पुरावे सादर केले होते तरी देखील ते पुरावे फेटाळून ते असं स्टे कसा काय हटवू शकतात. तर तिथे आता चैतन्य देखील कामाला लागलेला असतो. अर्जुन आता तोपर्यंत आश्रम कसा वाचवता येईल याचा विचार करत असतो. काही वेळानंतर चैतन्यने माहिती काढलेली असते आणि तो येऊन अर्जुनला सांगतो की अर्जुन तू जसा विचार करत होता त्याचप्रमाणे घडला आहे. महिपत शिकरे हा सतत आमदाराकडे जायचा. मला वाटतं की त्याने आमदाराच्या मदतीनेच कोर्टावरती जजवरती दबाव आणला असावा आणि ते आश्रम हडपण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. परंतु अर्जुन आता आपण काय करू शकतो. आधीच तो महिपत शिकरे आपल्याला एवढा भारी पडतो आहे आणि आता हे आमदार प्रकरण, मला तर खूप भीती वाटते आहे. तेव्हा अर्जुन तिथे आता सांगतो की चैतन्य ही वेळ घाबरण्याची किंवा सर्व काही सोडून देण्याची नाही आहे. आपल्याला कळालं आहे ना की महिपतने स्टे कसा हटवला आहे, तर आपण तसेच कोर्टात पुरावे सादर करून आश्रम वाचवू शकतो. चैतन्याला आता काहीच समजलेलं नसतं. तर त्याचनंतर अर्जुन तिथे चैतन्याला समजावतो की हे बघ, या न्यायालयाकडे आपण तक्रार जरी दाखल केली तरीसुद्धा
ती तक्रार फेटाळली जाऊ शकते, परंतु आपण हीच तक्रार जर उच्च न्यायालयामध्ये नेली, आपण जर आता आश्रमाच्या स्टेबाबत उच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला तर आपला आश्रम नक्की वाचू शकतं. तेव्हा चैतन्य तिथे आता खूप खुश होतो आणि अर्जुनला सांगतो की अर्जुन, अरे खरंच ही गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली. त्या महिपतचं नाव काढता क्षणी इतकं टेन्शन आलं होतं ना मला, की मी हे सगळ्या गोष्टी कसं काय विसरून गेलो मला कळलंच नाही. अर्जुन तिथे आता चैतन्याला सांगतो की चैतन्य, पटकन उच्च न्यायालयाची तारीख मागून घे. आपण तिथेच आता केस लढवायची आणि काही जरी झालं तरी आश्रम परत मिळवायचं. माझ्याकडे महिपतच्या विरोधात काही पुरावे देखील आहेत. त्या पुराव्यांचा आपल्याला आता उपयोग होऊ शकतो. त्याचनंतर अर्जुनने स्वतः फोन करून ही बातमी रविराजांच्या कानावरती घातलेली असते आणि रविराज देखील तिथे अर्जुनची साथ द्यायला तयार झालेले असतात. रविराज, अर्जुन, चैतन्य तिघेही आता सज्ज असतात आश्रम परत मिळवण्यासाठी. तर त्याचनंतर अर्जुनने सायलीला आता धीर दिलेला असतो. अर्जुन सायलीला सांगतो की माझ्यावरती विश्वास ठेवा, मी आश्रम सहजासहजी असं महिपतच्या घशात नाही जाऊ देणार आहे आणि त्यासाठी मी चैतन्य आम्ही दोघांनी मार्ग काढला आहे आणि यामध्ये आम्हाला सिनियरसुद्धा साथ देतोय. तेव्हा सायलीच्या मनामध्ये एक आशा निर्माण झालेली असते. तर सायली ते आता अर्जुनला म्हणते की याबाबत मी कुसुमताईला फोन करून देखील सर्व काही सांगितलं आहे. उद्याच आपल्या कोर्टाची तारीख आहे, त्यामुळे मिसेस सायली आता तुम्ही तयार राहा. आणि त्याचबरोबर मी आश्रमातील मुलांना देखील कुसुमताईंना घेऊन यायला सांगितलं आहे. तेव्हा सायली तिथे विचारते की परंतु आश्रमातील मुलं का? अर्जुन सांगतो की मिसेस सायली, तुम्हाला आता उद्या कोर्टातच कळेल की नक्की काय घडणार आहे ते. दुसऱ्या दिवशी आता सायलीने देवयाईला साकडं घातलेलं असतं की आज अर्जुन सर कोर्टात आश्रमाची केस लढणार आहेत आणि आज त्यांना त्यामध्ये विजयच मिळावा. अर्जुन सर जिंकूनच परत यावेत अशी तिने आता देवयाईकडे प्रार्थना केलेली असते. तर तिथेच आता कोर्ट केसला सुरुवात झालेली असते. तर उच्च न्यायालयात अर्जुनने अपील दाखल केलेली असते आणि महिपत शिकरेने ते आश्रम गैरमार्गाने मिळवण्याचा प्रयत्न केला आहे असं अर्जुनने तिथे दावाही ठोकलेला असतो. महिपत साक्षी दोघे आता तिथे आलेले असतात आणि त्या दोघांनाही वाटत असतं की अर्जुन सुभेदार आता काहीच नाही करू शकणार, कारण सर्वत्र आता निर्णय त्यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे साक्षीचं रिसॉर्टचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होईल. परंतु अजूनही ते दोघेही मूर्ख गाफील असतात, कारण चैतन्यने तिथे आता स्वतःचा जीव धोक्यात घालून एक खूप मोठा पुरावा मिळवलेला असतो आणि त्याच पुराव्याच्या धमाक्याने अर्जुन आता ते आश्रम मिळवू शकणार असतो. तर आता कोर्ट केसला सुरुवात झालेली असते. अर्जुन तिथे आता उठतो आणि जज साहेबांना सांगतो की माझे अशील मधुभाऊ म्हणजेच मधुकर पाटील यांचं ते वात्सल्य आश्रम आहे. म्हणजे त्यांच्यावरती जरी आता खुनाची केस चालू असली तरी त्याची अर्धी लढाई आम्ही आतापर्यंत जिंकली आहे, कारण कोर्टात आम्ही आमच्या विरोधी पक्षाने जे जे पुरावे सादर केले ते खोटे होते आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी ते सगळे पुरावे त्यांनी दाखवले होते, क्रिएट केले होते, हे सिद्ध केलं आहे. परंतु आता त्यांना तेच आश्रम हडपायचं होतं, त्यावेळी देखील आणि आता देखील, आणि म्हणूनच त्यांनी गैरमार्गाचा वापर केला. सुरुवातीला त्यांनी मधुकर पाटील यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला, त्यांना धमक्या दिल्या, परंतु तरी देखील मधुकर पाटील हटले नाहीत. म्हटल्यानंतर त्यांनी विलास यांचा तिथेच त्यांच्या मुलीने मर्डर केला आणि तेच प्रकरण आता कोर्टात चालू आहे. परंतु मिलॉर्ड, आता त्यांनी गैरमार्गाने आम्ही जो आश्रम पाडण्यासाठीचा स्टे आणला होता तो हटवण्यात आला आहे आणि मी आता त्यांच्यावरती हाच डावा ठोकतो आहे की त्यांनी गैरमार्गानेच हे सर्व काही केलेलं आहे. तर तिथे आता महिपत हात जोडून अर्जुनला म्हणतो की काय अर्जुन साहेब, अहो आम्ही तर किती चांगली माणसं आहोत, आम्ही फक्त आमच्या धंद्याशी मतलब ठेवतो आणि यांचं काय, तसंही आम्ही ते आश्रम विकत घेतलं होतं, त्याचे पेपर्सही आमच्याकडे आहेत, आम्ही गैरमार्गाने कोणतंही काम करत नाहीत. तर अर्जुन तिथे हसतो आणि तिथे महिपतला विचारतो की अच्छा, म्हणजे तुम्ही हात जोडून सगळी कामं करता, तर मग मागे तुमच्या विरोधात जे पुरावे मी कोर्टात सादर केले होते ते काय होतं? मिलॉर्ड, हे सर्व काही खोटं बोलत आहेत. हे लोकांना धमक्या देऊन त्याचनंतर पैशाची जबरदस्ती करून ते लोकांच्या जागा हडपतात आणि त्यांनी द्यायचंच नाही असं ठरवलं तर त्यांना मारण्याची, जीवे मारण्याची धमकी देतात. काय काय खून, काय काय दरोडे यांच्या नावावरती सुद्धा आहेत, यांच्या काही केसेस चालू देखील आहेत. तर
महिपतचा जो पवार वकील असतो तो उठतो आणि तो अर्जुनचा दावा खोटा असल्याचं सांगतो. तो सांगतो की अर्जुन सुभेदार माझ्या आशिलावरती चुकीचे आणि खोटे आरोप लावत आहेत. कारण मधुकर पाटील यांच्या खुनाची जी केस चालू आहे त्याच्यावरती माझे आशील महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांची जरी आता कोर्टात खुनाच्या बाबतीतली केस चालू असली तरी देखील त्या दोघांनी तो आश्रम हा स्वतः विकत घेतला आहे आणि त्याचे पेपर्स तिथे पवार वकील कोर्टात सादर करतात. परंतु अर्जुनला पूर्ण खात्री असते. अर्जुन एक एक करत आता मधुभाऊंच्या केसमध्ये जे पुरावे त्याने दाखल केलेले असतात, प्रतापच्या केसमध्ये जे पुरावे दाखल केलेले असतात ते सर्व पुरावे सोबतच घेऊन आलेला असतो आणि तो तिथे आता उच्च न्यायालयामध्ये कोर्टाच्या समोर पुराव्यांचा एकावर एक धमाका करत जातो. आता तिथे 4-5 पुरावे अर्जुनने सादर केलेले असतात आणि त्याचनंतर अर्जुन कोर्टात जजला सांगतो की मिलॉर्ड, आताच मी महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांनी या खुनाच्या केसमधून वाचण्यासाठी, त्याचबरोबर प्रताप सुभेदार यांना जे ड्रग्ज नार्कोटिक्स प्रकरणामध्ये अडकलं होतं ते यांनी स्वतःच अडकवलं होतं आणि त्यातीलच काही पुरावे आम्ही कोर्टात सादर केले आहेत. या पुराव्यांच्या आधारावरती हेच आता सिद्ध होऊ शकतं की महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे हे गुंड प्रवृत्तीची लोक आहेत. त्यांना जर जागा हडपायचीच असेल आणि त्याचबरोबर लोकांना त्रास द्यायचा असेल तर ते कसा त्रास देऊ शकतात, ते कसे गरीब लोकांना धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे लुटतात, त्याचबरोबर त्यांच्या जागा बळकावतात, हे सर्व काही मी आता कोर्टासमोर सादर केलं आहे. त्याचप्रमाणे मधुकर पाटील यांची देखील जी आश्रमाची जागा आहे ती महिपत शिकरे यांनी त्यांना आधी धमकी देऊन लुटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु मधुभाऊ मागे हटले नाहीत म्हटल्यानंतर त्यांच्या मुलीने तोच मर्डर तिने स्वतः केला आणि ते आरोप आता मधुभाऊंनी लावले आहेत आणि त्या आरोपाखाली मधुभाऊंना जेलची शिक्षाही मिळालेली आहे. परंतु अजूनही मधुभाऊच आरोपी आहेत हे सिद्ध झालेले नाही आहे. परंतु लवकरच ते मी सिद्ध करून दाखवेन. तर तिथे आता तुम्हा सर्वांना हेच कळलं असेल की महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे हे कसे आहेत ते. त्याचनंतर अर्जुन तिथे आता मानसी, सोमू, श्रेयस यांना देखील कोर्टात बोलवलेलं असतं त्याने आणि तिथेच त्यांची जबानीही घेतात. अर्जुन तिथे आता त्यांना विचारतो की मला सांगा, हे जे समोर दिसत आहेत तुम्हाला ते तुमच्या आश्रमात येऊन याआधी त्यांनी कधी मधुभाऊंना धमकावलं होतं का? तेव्हा मानसी, सोमू, श्रेयस तिघेही सांगतात की हो, हे काका याआधीसुद्धा खूप वेळा आमच्या आश्रमात यायचे आणि मधुभाऊंच्या डोक्याला ते बंदूक देखील लावायचे. त्यांनी 1-2दा तर चाकूसुद्धा आणला होता आणि ते मधुभाऊंना धमकावत होते. ते आम्हा सर्वांना घाबरवत होते की ते मधुभाऊला मारून टाकतील, असं त्यांनी आम्हाला धमकी देखील दिली होती, कारण त्यांना आमच्या आश्रमाची जागा हवी होती. अर्जुन तिथे आता म्हणतो की पाहिलंत ना मिलॉर्ड की महिपत शिकरे कशी गुंड प्रवृत्तीच्या वृत्तीचा माणूस आहे. तो जागा बळकावण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, तो कोणाचाही खून करू शकतो आणि त्यातून स्वतःला जर त्याला वाचवायचं असेल तर भल्या माणसांना कसा तो गोवतो आणि स्वतःच्या जाळ्यात अडकवतो, हे सगळं काही आपण पुराव्यांच्या आधारावरती पाहिलंच आहे. तर त्याचनंतर तिथे आता पवार वकील उभे राहतात आणि ते म्हणतात की अर्जुन सुभेदार, परंतु तुमचा दावा हा आहे ना की महिपत शिकरे यांनी तो स्टे गैरमार्गाने हटवला आहे. मग मला आता त्याचे तुमच्याकडे असलेले पुरावे बघायचे आहेत आणि जर तुमच्याकडे पुरावे नसतील तर मी आता कोर्टाला हेच सांगू इच्छितो की अर्जुन वकील फक्त केस पुढे घेऊन जाण्यासाठी आणि त्याचबरोबर आरोपी मधुभाऊ पाटील यांना सोडवण्यासाठीच हे सगळं करत आहेत. अर्जुन तिथे आता पवार वकिलांना सांगतो की कसं आहे ना, पुराव्यांशिवाय मी कधीच काही बोलत नाही आणि तो चैतन्यला हाक मारतो. त्याचनंतर चैतन्य एक पेनड्राईव्ह देतो. तर पेनड्राईव्हमध्ये आता खूप मोठा खुलासा झालेला असतो, कारण ज्या न्यायाधीशाने आता तो स्टे हटवलेला असतो त्या न्यायाधीशासोबत महिपत शिकरे हा पार्टी करत असताना दिसतो आणि तिथेच आता महिपत शिकरे त्यांना सांगत असतो की तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून तर आमच्यासारख्या माणसांचं कामं होतात, परंतु वकील साहेब तुमची जी काही सेवा असेल ती आम्ही नक्कीच करू. तुम्हाला पैसे हवे असतील पैसे देऊ, त्यानंतर तुम्हाला वेगळंच काही हवं असेल तर ते देखील तुमच्यासाठी पुरवू. तुम्ही ना आमचं खूप महत्त्वाचं मोठं काम केलं आहे. तेव्हा देखील आता ते पोतदार वकील महिपतला सांगत असतात की ज्याप्रमाणे तुम्ही आमदार साहेबांना रिसॉर्टमध्ये जागा दिली आहे थोडी का असेना, तसंच मला देखील त्या रिसॉर्टमधला काही भाग हवा आहे. मी पैसे घेऊन तरी करणार काय आहे,
शेवटी जागाच खरेदी करेल ना. तर हे सगळं काही पाहता तिथे आता सायली खूपच खुश झालेली असते. अर्जुनने खूप मोठा पुरावा तिथे कोर्टात सादर केलेला असतो आणि हा पुरावा चैतन्यमुळे मिळालेला असतो. त्याचमुळे आता महिपत शिकरेचा सगळा डाव बाहेर आलेला असतो आणि तो अर्जुनने बाहेर काढलेला असतो. तर त्याचनंतर अर्जुन तिथे कोर्टाला सांगतो की मिलॉर्ड, आता तुम्ही प्रत्यक्षात पाहताय की पोतदार जज साहेब ज्यांच्याकडे आमची आश्रमाचीच नाही तर मधुभाऊंची देखील केस सुरू होती, त्याच पोतदार वकिलांनी तो स्टे स्वतःहून हटवला आहे. कारण महिपत शिकरेने त्यांना लाच दिली आहे आणि हे प्रत्यक्ष या व्हिडिओमध्ये दिसतं आहे. माझी कोर्टाला आता हीच विनंती आहे की तो आश्रमाचा स्टे हटवला जाऊ नये आणि ते आश्रम मधुकर पाटील यांच्या मालकीचं होतं आणि ते त्यांच्या मालकीचंच राहावं. त्याचनंतर अर्जुन आता खालती बसतो. तर सायली आता खूप खुश झालेली असते. अर्जुनने पुराव्यांचा मोठा धमाका केलेला असतो. त्याचबरोबर अर्जुनने मधुभाऊ कसे निर्दोष आहेत आणि महिपत साक्षी त्यांना हव्या त्या गोष्टी मिळवण्यासाठी कसे एखाद्या लोकांना धमकावू शकतात, त्यांचा जीवही घेऊ शकतात, हे देखील अर्जुनने तिथे कोर्टात सादर केलेलं असतं. तर ज्यावेळी जज साहेबांनी निर्णय सुनवायला सुरुवात केलेली असते तर तिथेच आता त्यांनी निर्णय सांगितलेला असतो की अर्जुन सुभेदार यांनी दाखवलेल्या पुराव्यानुसार महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांनी गैरमार्गानेच तो आश्रमाचा स्टे हटवला आहे हे आता सिद्ध झालं आहे. त्याचमुळे जे आश्रम मधुकर पाटील यांचं होतं ते त्यांना परत देण्यात यावं आणि जी खुनाची कोर्टाची केस चालू आहे ती ज्या कोर्टामध्ये चालू आहे ती त्याचप्रमाणे लढली जावी. परंतु इथून पुढे ते आश्रम महिपत शिकरे साक्षी शिकरे यांच्या ताब्यात दिलं जाणार नाही असं तिथे आता कोर्टाने ठाम निर्णय सुनावल्यानंतर सायली अगदी आनंदाने वेडेपिसी झालेली असते. कुसुम त्याचबरोबर मधुभाऊ लहान मुलं देखील आता खूप खुश झालेले असते. अर्जुन खरोखरच विजयी झालेला असतो. त्याने ती केस एका क्षणात फिरवलेली असते. परंतु ते शक्य झालेलं असतं चैतन्यमुळे. कारण चैतन्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून महिपत व पोतदार वकिलांमध्ये झालेलं बोलणं त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेली असते आणि त्याच कोर्टात अर्जुनने केलेल्या पुराव्याच्या धमाक्याने अर्जुनला आता ते आश्रम परत मिळालेलं असतं, तेही काय